आपण पाहत आहात संगनायक न्यूज। आज आपण दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी आलेलो आहोत। उद्या दिनांक 12 जुलै 2026 वार रविवार यवत या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी येत असते। यंदाही 2026 हे वर्ष आहे आणि यवत या ठिकाणी ही पालखी येत असताना या ठिकाणी पूर्वनियोजन सुरू आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच स्थानिक यवत गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत। तर पूर्वनियोजन कशा प्रकारे सुरू आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। मी बालाजी ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय येऊन राष्ट्रसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2026 या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सूचनेप्रमाणे आपण यावर्षी जवळपास 1200 टॉयलेट शौचालय आपण उभे केलेले आहेत। तर 4 ठिकाणी आपण टँकर भरण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर 4 ठिकाणी जर्मन हँगर जवळपास 40,000 स्क्वेअर फूटचा जर्मन हँगर या ठिकाणी केलेला आहे आणि त्यासाठी जे काही सुविधा लागणार आहेत त्या आपण पूर्णपणे केलेल्या आहेत। त्याचबरोबर गावाची जी सार्वजनिक स्वच्छता आहे ते पण आपण 100% पूर्ण केलेले आहे आणि पालखीसाठी आम्ही 100% त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत। वारकरी मंडळींना सूचना असेल की आपण निश्चितच यवतमध्ये आपलं स्वागत आहे, आपण या सर्व सोयीसुविधाचा लाभ घ्यावा हीच विनंती। धन्यवाद। मी समीर दोडगे, सरपंच यवत। दरवर्षीप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यवत या ठिकाणी उद्या मुक्कामी येणार आहे। त्यांच्या आगमनासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उद्या यवतमध्ये त्यांचं जंगी स्वागत करणार आहोत। त्यांच्या सोयीसाठी यवतमध्ये 1200 टॉयलेट, मोबाईल चार्जिंग, चौकशी कक्ष व 40,000 स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी टेंट उभा केलेला आहे। स्वच्छ वारी, हरित वारी याप्रमाणे सर्व वारकरी बांधवांनी टॉयलेटचा वापर करावा अशी मी त्यांना सूचना करतो। उद्या पालखीचं आगमन काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी होतं। पालखी आल्यानंतर मोठी महाआरती होते, त्यानंतर भाविक दर्शनाचा लाभ घेतात। यवत व यवत परिसरातून असंख्य भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात। त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही मंदिरात दर्शनाची एकदम उत्तम व्यवस्था केली आहे। त्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासन असेल, स्थानिक कार्यकर्ते असतील यवतमधले व तसेच आमचं मंडळ काळभैरवनाथ ट्रस्ट असेल यांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभतं। त्यामुळे आमचा वारीचा हा जो सोहळा आहे हा उत्साहात पार पडतो सर्वांच्या सहकार्याने। या पालखी सोहळ्यासाठी तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल तसेच जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी, पंचायत समिती सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य या पालखी सोहळ्याला आम्हाला या ठिकाणी होते। त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। दरवर्षी ते या ठिकाणी येऊन पालखी पूर्वीचा दौरा आयोजित करतात। त्यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी सगळी व्यवस्था केलेली आहे। मी यवत गावचा प्रशासक या नात्याने सर्व वारकरी बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो।